मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रयत्न मुंबई पोलिसांनी सुरू केलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रिगल सिनेमा इथं पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे। प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू आहे। खासदार वर्षा गायकवाड यांना आधीच अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते अनिल बोंडे आणि शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। सचिन गाडमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, नेमकं काय घडतंय? काँग्रेसचं आंदोलन यावेळेस थांबवण्याचा किंवा या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांकडून या ठिकाणी दिसतंय, काय नेमकी माहिती? नक्कीच आज काँग्रेसचं आंदोलन आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरावरती काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे। मात्र या आंदोलन करताना आधीच अडवण्याचा पोलिसांचा इथे मनसुबा दिसून येतोय। आपण सध्या रिगल सिनेमा इथे आहोत। हाच रस्ता राहुल नार्वेकर यांच्या घराकडे जातो आणि मोठा फौजफाटा इथे पोलिसांनी लावलेला आहे। गाड्यांची इथे कसून तपासणी केली जाते। ज्या गाड्यांवरती राजकीय पक्षाचे स्टिकर आहेत, खास करून काँग्रेसचे स्टिकर आहेत, अशा गाड्यांना बाजूला काढलं जाते। त्यातील लोकांना, कार्यकर्त्यांना उतरवलं जातं। आपण बघतोय की काही काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना इथे पोलिसांनी उतरवलं देखील आहे। एवढंच नव्हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले मोठ्या संख्येनं, तर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी देखील पोलिसांच्या मोठ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत। स्वतः पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण परिसरात आहेत। याच परिसरात पुढे खासदार बिलकुल धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काँग्रेसच्या आंदोलकांना मुंबईमध्ये पोलिसांनी अडवलेलं आहे। आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। तर दुसरीकडे भाईंदरमध्ये देखील आपण बघतोय की इथं काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं आहे। नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आलं। भाजप विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आहे। राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध या आंदोलनातून करण्यात आलेला आहे। राहुल गांधींविरोधातील वक्तव्याचा निषेध होतोय। भाईंदरमध्ये काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत राज्यातले ते इथं उपस्थित आहेत आणि आता भाजपच्या विरोधात काँग्रेसने इथं आंदोलनाला सुरुवात केली आहे। अरे बस झाला, किती धक्का मारला।